तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हा नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, हे जे काही व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त आणि एकदम रापचिक तर आहेच। विषय हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज पडते। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। DS क्रिएशन YT सर्च केलं तर सुद्धा येऊन जाते टॉपला, जॉईन करायचं आणि ते अलाइट मोशन आहे घ्यायचं, ठीक आहे। आणि मटेरियलसुद्धा भेटतं, काय विषय नाही, ते डाउनलोड करायचं आणि जे काही मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटते, तिथून सुद्धा घेऊ शकता, काय विषय नाही। बाकी या प्रॉब्लेम मला तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, ठीक आहे। आणि जे काही बीट मार्कर शेकी पेट त्याला सुद्धा इम्पोर्ट करून घ्या। इथं सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली बीट मार्कर प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। तर जो काय आपला फोटो आहे, सिम्पली तुमचा जो फोटो तुमचा मॉडेल असेल किंवा तुम्ही ज्याचा व्हिडिओ बनवत आहे, तुमचा बनवत असाल, तुमच्या मित्राचा बनवत असाल किंवा तुम्ही जर पेड वर्क करत असाल, कोणाकडनं पैसे घेत असाल व्हिडिओ बनवायचे, काही असा काही विषय नाही, ठीक आहे। तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवा, त्याचा फोटो घ्यायचा, सिम्पली फोटो अशा प्रकारे तर लावून घ्यायचा, एकदम लास्टला यायचं। हे जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्ट आपण फोटोला ओढून घ्यायचा। आता सिम्पली पुढे 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटो घ्यायचा, ठीक आहे। आता सिम्पली म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे फोटो इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या आणि व्यवस्थित लावून घ्या, ठीक आहे। तर सिम्पली साईडला क्लिक करून बॅक यायचं आणि तुम्हाला एकदम स्टार्टिंगला सिम्पली तुम्हाला जे काय आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली जो पहिला बीट मार्क तिथे यायचा आहे आणि फोटोला अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा येऊन अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। आता सिम्पली एकदम स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा आणि जे काय आहे तो हा PNG मी तो बनवून तुम्हाला दिला आहे, हा PNG तुम्हाला ते लावून घ्यायचा आहे, ठीक आहे। आणि सिम्पली एकदम लास्टला येऊन हे जे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत हे PNG ओढून घ्यायचे आहे। आता सिम्पली म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करा आणि हे जे काही PNG आहे ते अशा प्रकारे वर ढकलून इथे व्यवस्थित सेट करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे मी ह्याला थोडं मोठं करतो आणि ह्याला व्यवस्थित इथे ॲड करून घेतो, बघू शकता, ठीक आहे। अशा प्रकारे ह्याला इथं ॲड केल्यानंतर साईडला क्लिक करून तुम्हाला याचं बॅक आणि जे काय आहे ते तुम्हाला जी आपली पहिली बीट मार्केट तिथे येऊन अशा प्रकारे ह्याला बीटला स्प्लिट करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता, एकदाच करायचं आहे। तर आता सिम्पली एवढं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून याचं बॅक आणि जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा आहे। जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीट मार्क प्रोजेक्ट आपल्याला इथे ओपन करून घ्यायचा। तर जो आपला पहिला फोटो असेल, ठीक आहे, त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये इफेक्ट तुम्हाला इथे एकदम असं हार्ड पद्धतीने इफेक्ट इथं पेस्ट करायचा, ठीक आहे। नंतर बॅक या, शेक इफेक्ट ओपन करा आणि जे काय आहे ते इथं जो आपला वरचा फोटो आहे म्हणजे वरचा PNG आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमधून इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करा आणि जो आपला पहिला फोटो आहे म्हणजे PNG आहे पहिल्या साईडचा त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट, ओके। थोडं झालं की परत बॅक यायचं, शेक इफेक्ट ओपन करायचा आणि लास्टचे 2 फोटो बघू शकता आहे, सेकंड लास्ट फोटोवरती क्लिक करा म्हणजे मधल्या इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीट मार्क ओपन करून घ्या आणि जे काय आहे तो आपल्या मधल्या फोटोवरती क्लिक करून इथे हा इफेक्ट पेस्ट करून घ्या, ठीक आहे। नंतर बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करायचा आहे, लास्टच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीट मार्क ओपन करून आपल्या लास्टच्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता लास्टच्या फोटोवरती मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे आणि विषय संपलेला आहे, जबरदस्त आहे, ठीक आहे। बघू शकता। आता एवढा व्हिडिओ एडिट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्याला करायचं एक्सपोर्ट करण्यासाठी जे एक्सपोर्टचं बटन आहे ह्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओच्या पुढे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून 700 पिक्सल इथे तुम्हाला करायचं आहे, कोड 1 नंबर फ्रेम रेट फुल क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे। आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, धन्यवाद।